नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, 3 जून म्हणजे बुधवारी संकष्टी चतुर्थी आली आहे. तर ती बुधवारी आल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस असतो, म्हणजे बुध ग्रहाचा दिवस असतो. आणि आपण चतुर्थीसुद्धा बुधवारी येणं म्हणजे हे खूप म्हणजे चांगला योग आहे हा. तर त्यातून पण अधिक महिन्यातली चतुर्थी आहे. अधिक महिना म्हणजे काय, तर विष्णू भगवानांना समर्पित असतो. आणि गणपती बाप्पा हे विष्णू भगवानांचंच रूप आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर मग हा त्याच्यामुळे विष्णू भगवान आणि गणपती बाप्पा दोघांनाही प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे. आणि ह्याला विभुवन चतुर्थी असं सुद्धा म्हणतात. तर आज ह्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या तर तुम्ही 2-3 तुमच्या 2-3 इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे 2 असो, 3 असो, 1 असो. तर काय करायचं, त्यासाठी एक रुमाल घ्यायचा किंवा सफेद कापड घेतलं तरी चालेल, पण स्वच्छ धुतलेलं असावं, नवच असावं असं काही नाही आहे, किंवा एखादा धागा घेतला तरी चालेल. तर त्या धाग्याला किंवा त्या रुमालाला एक पहिली गाठ बांधायची आणि गाठ बांधताना आपली मनोकामना बोलायची. त्याचबरोबर अजून एक मनोकामना असेल तर अजून एक गाठ मारायची आणि 3 मनोकामना असेल तर तिसरी पण गाठ मारायची. अशा 3 मनोकामनांचे बोलून आपण गाठ मारायची अशी त्या रुमालाला. आणि तुमच्या देवघरात गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्याबरोबर मागच्या बाजूला तुम्ही ती ठेवून द्या. मागच्या बाजूला ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी ती तो रुमाल तिथून काढा, हातात घ्या आणि ओम गंग गणपतये नमः असा जप करा तुम्ही 108 वेळा आणि परत तिथेच मागे ठेवून द्या. परत दुसऱ्या दिवशी तो रुमाल काढा, हातात घ्या आणि 108 वेळा जप करा आणि परत तिथेच ठेवून द्या. असं तुम्ही जवळजवळ 41 दिवस करा. 41 दिवसाच्या आतच तुमच्या इच्छा पूर्ण होतील, पण तरी पण तुम्ही 41 दिवस ही सेवा करा. कारण की बाप्पा आपल्याला काही देतात तर आपल्याला सुद्धा त्यांची सेवा पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नक्की हा उपाय करा. नमस्कार.